नमस्कार. कुठल्याही माणसाला जर ओळखायचं असेल किंवा त्या माणसाचा जर स्वभाव आपल्याला नीट माहिती करून घ्यायचा असेल तर ना त्या माणसाच्या घरामध्ये तो माणूस कसा आहे ना हे आपण पाहणं महत्त्वाचं ठरतं. 100% सगळीकडेच हे खरं ठरत नाही, पण बहुतांश ठिकाणी जर आपण नीट अभ्यास केला, बहुतांश ठिकाणी असं म्हणतोय मी, हे खरं दिसून येतं. कारण होतं कसं, जेव्हा आपण कुटुंबात असतो ना तेव्हा कुटुंबामध्ये आई वडील बहीण भाऊ पती पत्नी नातवंड असे बरेच जण एकत्र असतात आणि बऱ्याच जणांचे स्वभाव वेगळे वेगळे असतात, ते सगळे एकत्र असतात. तेव्हा अशा वेळेस कुटुंबामध्ये वेगवेगळ्या स्वभावाची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा होतं काय, ती जी कोणी व्यक्ती असते जिच्याबद्दल आपण ॲनालिसिस करतो आहे, तिचा अभ्यास करतो आहे, त्या व्यक्तीच्या बाबतीत काय काय होऊ शकतं. एकतर कुटुंबात त्या माणसाचा अहंकार दुखावला जाऊ शकतो. त्याचा जर क्रोधित चिडणारा स्वभाव असेल तर तो घरामध्ये लगेच रिॲक्ट होतो. समाजामध्ये असं होत नाही फारसं. समाजामध्ये आपण बऱ्याच वेळा ॲक्टिंग करत असतो. बहुतांश जण समाजामध्ये ॲक्टिंग करतात. ॲक्टिंग करणं म्हणजे काय, आपला मूळ स्वभाव जो आहे तो समाजासमोर दाखवायचा प्रयत्न नसतो. समाजामध्ये आपण वेगवेगळे चेहरे, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हे लोक, तसं समाजामध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा समाजामध्ये एकतर आपल्याला समाजाकडून पैसा हवा असतो, नोकरी जॉब बिझनेस वगैरे वगैरे ठिकाणी. दुसरी गोष्ट, समाजाकडून एकतर आपल्याला मान प्रतिष्ठा मोठेपण चांगुलपण अशा गोष्टी समाजाने करून आपलं ॲप्रिशिएशन कौतुक करावं, प्रशंसा करावी आणि आपला आत्मसन्मान समाजाने वाढवावा अशी समाजाकडून अपेक्षा असते आपली. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समाजाकडून हव्या असतात, म्हणून समाजामध्ये आपण आपला वेगळा चेहरा बऱ्याच वेळा दाखवत असतो. पण घरामध्ये काय होतं, जाते किधर ये लोक, आपण टेकन इट ग्रँटेड म्हणजे गृहीत धरणं असं म्हणतो ना, ते कुटुंबामध्ये जास्त प्रमाणात होत असतं. आणि तिथं होतं कसं, जसं म्हणतात ना एनिथिंग एक्सेस इज अ पॉयझन, म्हणजे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा अतिरेक झालेला असतो तेव्हा ते विष झालेलं असतं. तसं कुटुंबात सदैव एकत्र राहिल्यानंतर आपण त्याच्यातल्या गुणांना किंवा त्याच्यातल्या चांगुलपणांना विसरून जातो कुटुंबातल्या सदस्यांच्या, आणि आपण काय करतो, माझा स्वार्थ पूर्ण न करणाऱ्या सगळ्या गुणांना अवगुणांना पाहायला लागतो आणि त्यामुळं कुटुंबियांना आपण दोष द्यायला लागतो. माझं कोणी ऐकतच नाहीत, माझं कोणी कौतुकच करत नाहीत, माझ्या गुणांची कोणाला कदरच नाही आहे, आमच्या लोकांना काही कळतच नाहीत, आमची सगळी माणसं मूर्खच आहेत, अशा प्रकारची स्टेटमेंट्स आपण आपल्या आतमध्ये करायला लागतो. आता ज्यांना आतमधला हा जो गोंधळ आहे, माझं कुटुंब असं आहे, माझी माणसं अशी आहेत, माझी हे अशी आहेत, त्यांनी पण नीट आपलं ॲनालिसिस करून बघावं की आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो म्हणजे नक्की काय करत असतो. आपला कुठला तरी स्वार्थ त्या माणसाने पूर्ण केलेला नाही आहे म्हणून त्याला आपण नावं ठेवतो आहे. म्हणून आपण जेव्हा समाजामध्ये एखाद्या व्यक्तीला पाहत असतो तेव्हा त्या व्यक्तीच्या घरामध्ये ती व्यक्ती ॲक्च्युली कशी आहे, आपल्या पतीशी कशी वागते, आपल्या पत्नीशी कशी वागते, आपल्या बहिणींशी कशी वागते, आपल्या भावाशी कशी वागते, आपल्या मुलांशी कशी वागते, आपल्या आईवडिलांशी कशी वागते, हे जेव्हा आपण पाहू त्या सगळ्यानंतर एखादं मत कदाचित आपण त्या व्यक्तीबद्दल बनवावं. पण दृश्य दिसणाऱ्या या भ्रामक गोष्टींना जर आपण महत्त्व देत गेलो तर आपण फसण्याची शक्यता असते. म्हणून बघूयात, खरं तर या विश्वामध्ये सगळ्यांनीच एकमेकाशी चांगलं वागावं, एकमेकांना समजून घ्यावं, थोडं सहन करावं, थोडं फ्लेक्झिबल राहावं, थोडं लवचिक राहावं, यासाठी ही कुटुंब पद्धती बनवली आहे. पण होतं कसं, या कुटुंब पद्धतीमध्ये आपण आपले अहंकार सोडत नाही आहे, आपण आपले हट्ट सोडत नाही, आपण आपलं म्हणणं सोडत नाही आहे आणि माझंच खरं हे आपण त्या कुटुंबात नक्की करतो आणि एकमेकाशी डायरेक्ट भांडायला सुरुवात करतो आणि गैरसमजांची नाती तयार करून घेतो कुटुंबामध्ये. आणि मग ते शोधतो समाजामध्ये, कोणीतरी समाजात येईल, मला पैसे देईल, माझं कौतुक करेल, माझा मान सन्मान करेल, मला वा वा म्हणेल, छान म्हणेल, हे शोधतो समाजात आणि दुःखी राहतो घरामध्ये. प्रक्रिया बदलून बघूयात. सुरुवात आपल्या घरापासून करूयात. विविध स्वभावाची, विविध प्रकारची, विविध कलागुणांची, विविध बुद्धिमत्तेची माणसं एका घरात राहत आहेत हे एकदा पक्क इथं ठरवूयात आपण. आणि त्या विविध स्वभावाच्या माणसांना आपण घरामध्येच नीट जर सांभाळू शकलो तर तीच आपली कला आहे.
आपण आपल्या घरातल्या 10 माणसांना जर टॅक्टफुली हँडल करणार असेल तर कसं जाणार आहे आपण जगामध्ये बाहेर? मग जग पण बसलंच आहे ना आपल्याला नावं ठेवायला, दोष द्यायला, दुःखी करायला. म्हणून आधी टॅक्टफुली आपण आपल्या कुटुंबाला एकदा हँडल करण्याची कला शिकून घेऊयात. विविध विचाराचे कुटुंबीय एकत्र असताना मला आता कसं वागायचं आहे हे एकदा नीट ठरवून घेऊयात. आणि तिथं जर आपण यशस्वी झालो, आपल्या कुटुंबात आपण जर यशस्वी होऊ शकलो, तर जगामध्ये आपण सगळीकडे मस्त हँडल करू आणि परत संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परत येऊ. त्या आनंदानं आपले पंख मिटून शांत झोपून जाऊ शकतो. पण आपल्याच घरट्यामध्ये जर आपण दुःखी असेल तर कशाला जग आपल्याला आनंदी करायला बसले? त्यांना त्यांचं पडलंय प्रत्येकाला. जगामधल्या प्रत्येकाला आपापले स्वार्थ पडलेत, आपापल्या गोष्टी पडल्यात. म्हणून पुन्हा पुन्हा ही गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आहे. या भारतामध्ये कुटुंब पद्धती या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे. त्याचं कारण हेच आहे की एका कुटुंबातले सगळेजण एकमेकाला गुणांना बाहेर काढण्यासाठी मदतनीस ठरावेत. अवगुणांच्यावरती कार्य करण्यासाठी मला शांत व्हायचं आहे, मला संयमी व्हायचं आहे, माझ्या क्रोधावर काम करायचं आहे, माझ्या अहंकारावर काम करायचं आहे, माझ्या गरजा ज्या आहेत त्या सगळ्या कुटुंबाला सांभाळत त्या गरजांमध्ये मला कसा आनंद शोधायचा आहे हे त्या कुटुंबात आधी आपल्याला पाहता येतं. म्हणून जिथं कुटुंबामध्ये आपण हा मध्यमार्ग काढू शकतो. निश्चितच सगळे एका स्वभावाचे नाही आहेत, हे नक्की आहे. प्रत्येकजण आपापलं पाहायला आला हे पण नक्की आहे. पण अशा ठिकाणी कुटुंबात ज्याला बॅलन्स करता आला, जगाचा बॅलन्स करता येईल असं माझं मत आहे. माझ्या काही काळाच्या अभ्यासानंतर मला जे जाणवलं ते फक्त मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर बघूयात, आधी आपलं कुटुंब आपण कमी जास्त असेल पण सगळ्यांना मिळून कसं स्ट्रॉंग ठेवू शकतो याचा ज्याला समजतंय त्यांनी प्रयत्न करूयात. मग समाजाकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी आपोआपच मिळतील. चला, आपलं कुटुंब आपण आधी स्ट्रॉंग करूयात. धन्यवाद.